विषय एकत्र करतात. मला वाटतं जोगेश्वरीचा राजीनाम्याचा याचा काही संबंध नाही, ते अगोदरच्या गोष्टी आहेत. आणि राजीनामे असे किती लोक आहेत. नेत्याचा एखादा निर्णय जर मला आवडला नाही त्याचा अर्थ मी लगेच नेत्याच्या विरोधात जाणं हे काही शोभत नाही. नेत्यामुळं आमची प्रतिष्ठा आहे. आम्हाला जी प्रतिष्ठा मिळाली, प्रकाश महाजनला आपण सगळे ऐकायला का आला? तुम्ही राजसाहेबांचा एक मनसेचा प्रवक्ता आहे म्हणून आला. वेगळं मत असू शकतं पण याचा अर्थ की वेगळं मत पक्षाशी नातं तोडण्यापर्यंत असावं हे मला नाही पडत. आणि जे लोक गेले ते काही फार प्रभावी होते त्यांच्यामुळे बाकीच्या कार्यकर्त्यांवर काही परिणाम होईल असं नाही. वैयक्तिक काही स्थानिक प्रश्नामुळं थोडी बहुत गडबड सगळीकडेच होती. तुम्ही आम्हालाच विचारता. अहो भाजपच्या दबावाखाली एकनाथ शिंदेने हिंगोलीचा कॅन्डिडेट बदलला, तुम्ही कुठं बोललात त्यांना? नाही बोललात. भावनागवळीला कोणी बदललं? सगळीकडे थोड्या बहुत स्थानिक तक्रारी असतात. माणसं आहेत, मतभेद असू शकतात. त्याच्यामुळं त्या सगळ्या भूमिकेवर सगळ्याच पक्षातले कार्यकर्ते नाराज आहेत असं अजिबात नाही. त्यामुळे राजसाहेबांनी जो निर्णय घेतला तो अत्यंत विचारपूर्वक घेतला आणि हिंदुत्व आणि देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला. मी तर माझ्या एका पत्रकार मित्राला सांगितलं की राज ठाकरे हे आधुनिक युगातले कर्ण आहेत. त्यांना माहिती हिंदुत्वाची शाल पांघरून कोणी आपल्या मदत मागायला आलं आणि त्यांनी ती मदत दिली. ती मदत दिल्यानंतर त्यांना काय टीकेला सहन करावं लागेल त्यांनाही माहिती. टीका करणारे कोण आहेत ते अपेक्षा ठेवून बसले होते की राजसाहेब मोदींना पाठिंबा देणार नाही आणि मोदीला पाठिंबा दिल्यानंतर त्यांची टीका सुरू झाली. मग राजसाहेबाचं एवढं महत्त्वच नव्हतं तर मग राजसाहेब कुठे गेले याची तुम्ही काय चिंता करता? राजसाहेबावर कुणी कार्यकर्ता नाराज नाही. तुरळक गोष्टीमुळे मला वाटत असं काही घडलेलं नाही. महाराष्ट्राच्या हितासाठी हा जो निर्णय जो आहे महत्त्वाचा आहे. मी महाराष्ट्राचं हित ते अजून विधानसभेची निवडणूक या देशाचं हित चाललं. आता मला 2019 पासून जे काही निर्णय देशात घेतले गेले ते हित डोळ्यासमोर घेऊन गेलं. मला सांगा ना, 370 कलम 35 कलम काढलं याच्यासाठी सगळ्यात मोठा मोर्चा ना साहेबांनी काढला समानार्थ. राम मंदिर त्याची अंमलबजावणी झाली. कोरोना काळात एवढ्या चांगल्या पद्धतीनं काम केलं. आज भारत एक बलशाली देश आहे. भारताला कोणी असं डोळे वाटारून पाहू शकत नाही. भारताची अर्थव्यवस्था पुढे चालली. या सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करून आणि हिंदुत्वाचा विचार करून राजसाहेबांनी सन्माननीय मोदीजींना पाठिंबा दिला. राज ठाकरेंनी फक्त नरेंद्र मोदींना पाठिंबा दिलाय, तर ह्या दोन जे पक्ष आले राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सुद्धा पाठिंबा असणार आहे का? आणि ही यांचा प्रचार किंवा मनसे करणार आहेत? तुम्ही स्पष्ट त्या दिवशीची सभा ऐकली असेल तर राजसाहेबांनी हे सांगितलं, भाजप, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारचा एनसीपी ग्रुप या सगळ्यांना मिळून आम्ही महायुतीला म्हणून पाठिंबा दिला. प्रचाराला जायचं का नाही याचा अजून निर्णय झाला नाही. तो राजसाहेब वैयक्तिक निर्णय आणि महायुतीनं जर आम्हाला सन्मानपूर्वक कुठं बोलावलं तर आम्ही प्रचाराला जाऊ. सर, आतापर्यंत मनसे राज्यातल्या नेत्यावर टीका करत, म्हणजे राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा भाजप असेल, परंतु आता त्यांचाच तुम्हाला प्रचार करावा लागणार आहे, तर मग तुमची गोष्ट होणार नाही असं मला वाटतं का? गोची होण्याचं काय कारण? अरे बेटा, जिथं लोक आहे तिथं बाहेर समोरच्या डोळ्याने मला मोती बिंदूचा थोडा त्रास होतो. तुम्ही जे बोलता आता मला सांगा, तुम्ही हा प्रश्न मला विचारताय. परवा एनडीएची जी जाहीर सभा दादरला झाली त्या सगळ्या लोकांना पहा बरं तुम्ही, ते काय एकमेकाविषयी प्रेम ठेवून आहेत का? माणसाच्या राजकीय भूमिका परिस्थितीमुळे बदलत असतात. ते माणसाचं जीवनपणाचं लक्षण आहे. हे आपसात भांडले लोक एकत्र आलेत ना. या केजरीवालनं सोनिया गांधीविषयी काय नाही बोलला, त्या केजरीवालसाठी काँग्रेसवाले उपोषणाला बसले. स्टॅलिन काँग्रेसविषयी काय नाही बोलला. अहो, ज्या हिंदू धर्मावर एवढी खालच्या पातळीवर राहुल गांधीने टीका केली, हे हिंदू और हिंदुत्व को मिटाना चाहिए, तो जाऊन बाळासाहेबांच्या समाधीवर डोकं टेकलं. या राहुल गांधीच्या बापासमोर जयस्तु ते महामंगले शरद पवारने म्हणायला लावलं राजीव गांधी समोर. ते शरद पवार आज कुठे आहे? तुम्ही त्यांना हा का प्रश्न विचारणार? तुम्ही सगळी एकत्र कडवळे कशी गोळा? काहीतरी हे पहा, भारतीय जनता पक्ष आणि आमची नाळ एकत्र हिंदुत्वाच्या प्रश्नावर आहे. त्याच्यामुळे आम्हाला फार काही वेळ, पण यांची नाळ कुठे? यांची तर नाळ एकत्र मिळत नाही, तरी एकत्र सगळे ते आले. याचाही विचार केला पाहिजे ना की माणसाचा विचार परिस्थितीनुसार बदलतो. त्याच्यामुळं ही भूमिका घेतली की आम्ही हिंदुत्वाचं व्यापक हित, देशाचं हित डोळ्यासमोर ठेवून घेतली.
त्याच्यामुळे या चिल्लर गोष्टीकडे, या गौण गोष्टीकडे आमचं लक्ष नाही. तर एक अजून प्रश्न, त्यांनी केलं म्हणून तुम्ही करणं योग्य का? कारण की राज ठाकरे यांना इथं वेगळ्या नजरेने बघतात महाराष्ट्रात. नाही, मी त्यांनी केलं म्हणून आम्ही करायला तर असं नाही. तुम्ही त्यांना का प्रश्न विचारित ना, मी हे म्हणलं नाही. आम्ही त्यांना का, आम्ही शेवटी आता हिंदुत्वाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलं, जे सोबत आहेत ते सोबत आहेत. याचा अर्थ हिंदुत्वाची भूमिका अजित पवारला मान्य होती, परवा मान्य नव्हती. हा अजित पवार मध्ये झालेला बदलच आहे. खैर एकनाथ शिंदे ते शिवसेनेत असल्यामुळे त्यांचा तो प्रश्न नाही. आमच्या डोळ्यासमोर देशहित आहे आणि देशहितासाठी मोदीजीनं गेल्या 5 वर्षात अशी काही कामं केली ते पाहून साहेबांनी कुठलाही स्वार्थ किंवा कुठलीही अपेक्षा न ठेवता पाठिंबा दिला. मनसेच्या महायुतीचा जो प्रवेश कमळामुळे नाही तर धनुष्यबाणामुळे फिसकटला अशी आता माहिती समोर येते. आणि धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं, मात्र ते धनुष्यबाण तुम्ही घेतलं नाही. 1 आणि 2 जागेसाठी लढण्यासाठी तुम्हाला धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र तुम्ही. मला वाटतं या बातमीचा अधिकृत स्रोत कुठून नाही. या सगळ्या सांगीवांगी बातम्या. एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलं होतं धनुष्यबाणावर लढा, असं ते म्हणले नाही. किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरेंनी कमळाच्या चिन्हावर लढा. हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार. आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलंय, हे चिन्ह मी मेहनतीनं कमवलं, हे चिन्ह मी सोडणार नाही. मला धनुष्यबाण चिन्हावरती लढण्यासाठी सांगण्यात आलं होतं, मात्र तुम्ही. मला वाटतं या बातमीचा अधिकृत स्रोत कुठून नाही. या सगळ्या सांगीवांगी बातम्या. एकनाथ शिंदे असं म्हणले का मी म्हणलं होतं धनुष्यबाणावर लढा, असं ते म्हणले नाही. किंवा भाजपचं कोणी म्हणलं होतं की राज ठाकरेंनी कमळाच्या चिन्हावर लढा. हे असे म्हणजे जे काही अंदाज आहे त्या अंदाजावर मी काय उत्तर देणार. आणि राजसाहेबांनी परवा उत्तर काय दिलंय, हे चिन्ह मी मेहनतीनं कमवलं, हे चिन्ह मी सोडणार नाही. गेली 1.5 वर्ष हे प्रयत्न करत होते की या चिन्हावरती लढावं, एकनाथ शिंदे भेटत होते, तरी या गोष्टीला मी काय म्हणलं, असा कुठलाही ह्याला अधिकृत कुठली बातमी काय एकनाथ शिंदे जाहीर केलं की मी राजसाहेबाला म्हणलो की धनुष्यबाणावर लढा. साहेब म्हटले प्रयत्न करत होते म्हणजे एकत्र या म्हणून प्रयत्न करत होते. राजसाहेबाचा एक पाठिंबा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्यायचं, हे धर्मयुद्ध आहे. आणि राजसाहेब हे श्रीकृष्णाच्या भूमिकेत आहे. श्रीकृष्णाचा पाठिंबा घेण्यासाठी कोण कोण गेले होते आणि श्रीकृष्णाने कुणाला पाठिंबा दिला. राजसाहेबांनी त्या धर्माच्या नित्र धरूनच पाठिंबा दिला. पाठिंबा मागायला सगळेच गेले होते ना, कोण नव्हते. सर, गेले अनेक वर्ष राजसाहेब सातत्याने भूमिका बदलतात असं कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे, त्यावर तुम्ही काय भूमिका, काही भूमिका ह्या सतत बदलत असतात आणि काही भूमिका कायमस्वरूपी असतात. काही तत्व हे कायमस्वरूपी असतात आणि काही गोष्टी वेळेनुसार बदलल्या जातात. आम्ही हिंदुत्वाची भूमिका कधी बदलली, आम्ही महाराष्ट्र धर्माची भूमिका कधी बदलली, कधीच बदलली नाही ना. महाराष्ट्राचं हित, मराठी माणसाचं हित आम्ही बदललंय का, कधीच बदललं नाही. पण काही भूमिका परिस्थिती बदलावं लागतात. जसं एक शाश्वत धर्म असतो, एक आपत धर्म असतो. काही धर्म गोष्टी आपत धर्मात आहेत, काही गोष्टी शाश्वत धर्मात. पोषक ठरणार का महायुतीमध्ये, जसं तुम्ही पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे मुंबई असेल तर जागेसाठी पोषक वातावरण असणार. खरं म्हणजे हा प्रश्न तुम्ही मला विचारायलाच पाहिजे नव्हता. आज तुम्ही एकनाथ शिंदे किंवा भाजपच्या कोणत्या माणसाला विचारायला पाहिजे. गेली 1.5 वर्ष ते कशासाठी प्रयत्न करतात. त्यांना माहिती की राजसाहेब ही व्यक्ती जर आपल्या सोबत आली तर काय वातावरण होऊ शकतं. त्याच्यामुळे राजसाहेब आल्यावर त्यांना पोषक वातावरण होणारच नाही असं थोडं. मराठीचा मुद्दा असेल, दुसरीचा मुद्दा असेल, ठाकरे गटाकडनं अनेक वेळा वाद निर्माण झाले होते मुंबईमध्ये. आपल्याकडे मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे. येणाऱ्या लोकसभा नाही, तुमचा प्रश्न नाही कळाला का. ठाकरे गटाकडनं ठाकरे गट कुठला मुंबईमध्ये गुजराती आणि मराठी वाद कधी? फलकावरून आपण देखील अनेक वेळ फलकावरून आंदोलन केली होती मराठी, आणि त्यामुळे येणाऱ्या मला सांगा, देशाचा कायदा काय सांगतो. ज्या प्रदेशात तुम्ही आहात त्या प्रदेशाच्या भाषेत ती बोर्ड लावली पाहिजे. तुम्ही मराठीत लावून त्याच्या खाली इंग्रजीत दिलं तर आम्हाला का त्याचं हे करण्याचं कारण नाही. देशाचा कायदा सांगतो ना, आम्ही कुठं कायद्याच्या बाहेर एखादी गोष्ट म्हणतो. देशाचा हा कायदा सांगतो की ज्या प्रदेशात नोकऱ्या निघतात त्या प्रदेशातील तरुणांना, बेरोजगारांना प्राधान्य दिलं पाहिजे. हे सगळ्यांच्याच हिताचं आहे ना. ही राजसाहेबांनी भूमिका घेतल्यानंतर तुम्ही लक्षात घ्या ना, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये आणि महाराष्ट्राच्या मुलांना किती फायदा झाला रेल्वेच्या नोकरीमध्ये. राजसाहेबांची भूमिका ती त्यावेळेस लोक चूक म्हणले, नंतर का ती बरोबर म्हणले. ममता दीदीनं ज्यावेळेस
ज्या ठिकाणी जागा निघतात त्या भाषेत जाहिरात काढायचं ठरवल्यावर त्याचा फायदा सगळ्यांना झाला ना. पण उगाच एक कुठला तरी वाद निर्माण करायचा, जो वाद कधीतरी 10-12 वर्षासाठी घालायचा. आता एकदा राजसाहेबांनी हिंदुत्वाची व्यापक भूमिका घेतल्यावर हे सगळे प्रश्न आपोआप त्याच्यात हे होऊन गेले. गेल्या 1.5 वर्षापासून भाजप असेल किंवा एकनाथ शिंदे असतील हे राजसाहेबांसोबत जोडून घेण्यासाठी प्रयत्न करतायत. याचा त्यांना नक्कीच फायदा होणार आहे, मात्र याचा मनसेला सुद्धा फायदा होईल का? राज ठाकरे साहेबांचा स्वभाव असा आहे की एखाद्यासाठी फायद्यासाठी ते नातं ठेवत. माझा काय फायदा होईल असं मी ज्याला परवा साहेबच सांगितलं की त्यांना ते काय ज्याला बार्गेनिंग पॉवर कधी नाही. एखाद्याला पाठिंबा द्यायचा, पाठिंबा द्यायचा, त्याच्याकडून अपेक्षा काही ठेवायची म्हणून राजसाहेबांनी कुठली अपेक्षा ठेवली नाही. त्याच्यामुळं आम्ही सगळे तणावमुक्त आहोत. अपेक्षा ठेवून एखादा पाठिंबा दिला तर त्या पाठिंब्याला काही अर्थ नाही. म्हणून मी सांगितलं की कर्णाला माहीत होतं की इंद्र भिक्षुकाच्या वेशात त्याचं कवच कुंडल मागायला आला आणि ते कवच कुंडल दिल्यानंतर त्याची काय परिस्थिती होणार आहे. तसं राजसाहेबाला माहीत होतं हिंदुत्वाची शाल पांघरून काही लोक आपला पाठिंबा मागतात, पण हे हिंदुत्वासाठी पाठिंबा देणं हे गरजेचं होतं. म्हणून साहेबांनी तो पाठिंबा दिला. वैयक्तिक साहेबावर म्हणजे अशा लोकांनी साहेबाला ट्रोल केलं ज्यांचा याच्याशी काही संबंध नाही. कुणीतरी एक समाजसेविका आहेत अंजलीताई दमानी, निखिल वागळे यांनी कुणावर टीका करायचं सोडले. आरशासमोर उभा राहून स्वतःवर सुद्धा टीका करू शकता. तुम्ही राज ठाकरे तुमच्या दृष्टी काही नव्हते, तुम्ही टीका कशामुळे करता? म्हणजे राज ठाकरेजवळ काहीतरी आहे आणि तुमच्या म्हणण्यासारखं ते गेले नाहीत म्हणून तुम्हाला त्याचा त्रास आहे. राजसाहेब म्हणाले, तुम्ही म्हणतात की लोकसभेसाठी ही धर्मयुद्ध त्यामुळे त्यांना पाठिंबा दिलाय. राजसाहेब म्हणाले की विधानसभेच्या तयारीला लागा. मग लोकसभेचं जे इलेक्शन आणि मग या विधानसभेला कसं होईल? मग विधानसभेला खूप चांगलं होईल. राजसाहेबांनी ज्यावेळेस कार्यकर्त्यांना सांगितलं तुम्ही विधानसभेच्या तयारीला लागा, तर लोकसभेच्या या सगळ्या रणधुमाळीतून जे एक नवनीत आपण ज्याला म्हणतो निघेल, चांगलं एक अमृत कलश निघेल, त्याचा एक परिणाम वेगळा होईल आणि त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्याला एक चांगला परिणाम झालेला दिसेल. महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत मनसे हा एक फार मोठा पक्ष म्हणून उभा राहील. दोघे शहाला महाराष्ट्रात येऊ नका देऊ असं वाटतं म्हणत होते. महाराष्ट्रावर चर्चा पुन्हा आता व्हायरल व्हिडिओ पुन्हा व्हायरल. महत्वाची गोष्ट आहे की जे गुजरात जात होते त्याच्यावर सगळं मराठी माणसं गळचेप होत आहे. कोणाचं काय काय गुजरातला जे प्रकल्प जात होते मध्यंतरीच्या काळामध्ये त्याविरुद्ध देखील आवाज उठवला होता. मात्र आता नेमकी भूमिका काय असणार आहे? कारण अपेक्षा भंग झाले तर देखील राज ठाकरे भाषणामध्ये म्हणाले आहे. हे पहा, एक तर गोष्ट असं लक्षात घ्या की गुजरात हा काही कुठं आफ्रिकेत युरोपमध्ये प्रांत नाही की तिकडे एखादा उद्योग गेला. शेवटी एखादा उद्योगपती येतो, त्याला त्याची जिथं सोयीचं असेल तिथं तो जातो, त्याला जिथं सोयी मिळतात तिथं तो जातो. मला माहिती की काँग्रेसच्या राज्यात औरंगाबादचे कित्येक प्रकल्प मद्रासला गेले. त्यांना ते सोयीचं होतं, तिथला प्रांत त्यांना अधिक सवलती देतो. त्यामुळं त्याच्या जाण्याचं नाही. हा ठीक आहे, आपल्या प्रदेशामध्ये उद्योग आले पाहिजेत, आपल्या रोजगार मिळाले, हे सगळेजण प्रयत्न करतात ना. कोण प्रयत्न करत? थँक्यू.